माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये जे जे त्या पत्रकार परिषदेमध्ये होते संजय राऊतांसह, त्यांच्या घरामध्ये भारत पाकिस्तान मॅच चालू होती आणि जेव्हा भारत जिंकला तेव्हा त्यांना दुःख वाटत होतं, कारण पाकिस्तान जर जिंकला असता तर ते अजूनही त्या गोष्टीचं त्यांनी राजकारण केलं असतं. त्यामुळे अशा पद्धतीनं संजय राऊतांनी निदान राष्ट्रीय जो खेळ आहे आपला, नॅशनल लेवलला आपण जर काही क्रिकेट सारखे खेळ खेळत असू आणि त्याच्यामध्ये भले बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, परंतु पाकिस्तानला वारंवार आपला संघ पराभूत करत असताना त्यांचा कॉन्फिडन्स त्या खेळाडूंचा वाढवण्याऐवजी जर असं त्यामध्ये राजकारण होत असेल तर ते चुकीचं आहे. ज्या ज्या लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या किंवा ज्या ज्या उबाटाच्या लोकांनी काल आंदोलनं केली, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये रात्री 8 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत भारत पाकिस्तान मॅच चालू होते, असे आमच्याकडे व्हिडिओ आलेले. आम्ही ठीक आहे, ह्या गोष्टीचं आम्हाला काय राजकारण जास्त करायचं नाहीये, परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार. संजय राऊतांनी जर पाहिलं गेलं तुमच्या पक्षाला पण सपोर्ट केलेलं आहे, यावेळेस तुम्ही विरोध केला नाहीये, मात्र बाळासाहेब ठाकरे असताना आम्ही ती मॅच मुंबईमध्ये होऊन दिली नव्हती. आताची शिवसेना त्याला विरोधी करू शकली. ज्या शिशिर शिंदे यांनी भारत पाकिस्तान मॅच होऊ नये यासाठी वानखेडे खेळपट्टी उधळली किंवा तोडून टाकली होती आणि ती मॅच होऊ शकली नव्हती. एवढ्या वर्षानंतर ह्या संजय राऊतांच्या पक्षानं त्यांना न्याय दिला नाही, म्हणून ते आमच्याबरोबर काम करतायत आणि ते आमच्याबरोबर आता भारत पाकिस्तान मॅच ज्या संजय राऊतांनी ज्या विरोधामध्ये जशा पद्धतीनं वक्तव्य केलं त्याच्या विरोधामध्ये बोलतायत. तर संजय राऊतांनी समजून घ्यावं की कोण आमच्या बरोबर आहे आणि कोण त्यांच्या बरोबर आहे. साहेब, शिंदे साहेब काय मुख्यमंत्र्यांवर नाराज आहे अशी चर्चा आहे, काय नक्की नाराज आहे काय? तुम्हाला कोण बोललं? सातत्याने चर्चा तर होतच राहते, अशा काही चर्चेला अर्थ आहे. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार फेविकॉलचं जोड आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश आहे. राज्याला विकसित करण्यासाठी ह्या तिघांनी महायुतीची स्थापना केली आणि अशा पद्धतीनं राज्य विकसित करण्यासाठी राज्यामध्ये जे काही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी हे तिघे जण झटतात. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला जनतेने जो कौल दिलेला आहे, 237 आमदार आमच्या निवडून दिलेले आहे, त्यामुळे 5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वसामान्य जनतेचं काम करणारे हे सरकार चांगलं काम करेल आणि पुढल्या 5 वर्षानंतर 2029ला सुद्धा महायुतीची चर्चा आहे.